नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। हवामान खात्यानं मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केली आहे। दुपारी 12:30च्या सुमारास मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे। मुंबईतील आगरीपाडा परिसरातून 27 वर्ष व्यावसायिक शोएब खान याला बेड्या ठोकण्यात आलाय। व्यावसायिक शोएब खानच्या पत्नीने माझगाव येथील इमारतीच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। या प्रकरणात विवाहितेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शोएबला अटक करण्यात आली आहे। बीडच्या जिल्हा कारागृहात सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप देशमुख कुटुंबातील सदस्यांनी केलाय। या दरम्यान कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे। आता कारागृह अधीक्षक पदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत। पुण्यातील शिंदे गटाचे युवा जिल्हा प्रमुख निलेश घारे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती, मात्र आता वेगळीच माहिती समोर येताना दिसत आहे। घारे यांच्यावर झालेला गोळीबार हा बेबनाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। निलेश घारे यांच्या जवळच्या समर्थकांनी हा गोळीबार केला होता, मात्र पोलिसांनी अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती दिली नाही। अवकाळी पावसाने महाराष्ट्रात नाशिक आणि पुणे सारख्या प्रमुख उत्पादक प्रदेशांमध्ये कांद्याच्या उत्पादनांना नुकसान झालंय। यामुळे बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून उशिरा कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तीव्र उष्णता आणि त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले। सध्याचे भाव कमी असले तरी कमी झालेल्या पुरवठ्यामुळे लवकरच ग्राहकांसाठी विशेषतः शहरी भागात किमती वाढण्याची शक्यता आहे। मान्सूनपूर्व पावसाने शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेलं असताना आज थेट भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात शिरले आहे। कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पात पाणी शिरल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। वरळी मेट्रो स्टेशन पाणी साठून चिखल झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय। मुंबईसह ठाणे, कल्याण, मीरा भाईंदर पर्यंत मेट्रोचं जाळं पसरलंय। आता लवकरच कांजूरमार्ग ते बदलापूर पर्यंत मेट्रो धावणार आहे। 38 किमी लांबीच्या मेट्रो लाईन 14 सुरू होणार असल्याची माहिती आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA हा प्रकल्प उभारणार असून याचं बांधकाम एका वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात कोरोनाचे 209 सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। एकट्या मुंबईत कोरोनाचे 35 रुग्ण आहेत, त्यामुळे आज झालेल्या अहवालानंतर महाराष्ट्रात 240 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात नीरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 6 नागरिक अडकले होते। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीने धाव घेऊन बाधित नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले। दरम्यान पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले 3 साधूही गावात पूर आल्याने मंदिरात अडकले होते। त्यांचीही सुटका करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक पोहोचले आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। युद्धबंदीनंतरही सीमेवर भारतीय सैनिक शहीद का होत आहेत असा सवाल करत विजय मिरवणुका काढणाऱ्यांची याचे उत्तर द्यावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे। व्यापार बंदीची धमकी दिल्यानंतर भारत व पाकिस्तान यांनी युद्धबंदी जाहीर केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं। मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे वैष्णवी हगवणे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कसपटे येथील निवासस्थानी गेले होते। त्यांनी वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेत त्यांना धीर दिलाय। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी न्यायासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, आंदोलन करावे लागेल म्हणत कसपटे कुटुंबियांना धीर दिला आहे। सोलापूरमध्ये 3 दिवसांपूर्वी एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या 7 वर्षीय मुलीची हत्या करून तिला घराशेजारी पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। आता या घटनेत एक मोठा खुलासा झालाय। अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची समोर आली आहे। आरोपी बापाचे आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध होते, याची वाच्यता कुठे करू नये याच कारणावरून बापाने मुलीची हत्या केली। किरकोळ वादातून सराईतांकडून मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना पुण्यातील मंगळवार पेठेत रविवारी मध्यरात्री घडली। सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झाले नाही। गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली। या प्रकरणी सराईतांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारपासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आले होते।
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्या अवघा 3 तासातच उरकून ते आता मुंबईकडे रवाना झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर राज ठाकरे हे काही खासगी कारणासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष तथा IPL मधील मुंबई इंडियन्सचे मालक प्रसिद्ध उद्योगपती आकाश अंबानी यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन घेतलंय. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब यांच्यात सामना होणार असल्यामुळे मुंबईच्या विजयासाठी आकाश अंबानी यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे. हेळगिरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मोबाईल फोन्समधून डिलीट केलेला डाटा पोलिसांनी रिकव्हर केलाय. रिकव्हर डाटामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIशी संबंधित PIOशी संवाद साधल्याचे पुरावे सापडले आहेत. तसेच एक संदिग्ध पाकिस्तानी अधिकारी दानिशचं नावही समोर आलंय. हा अधिकारी दिल्लीतील पाकिस्तानच्या दूतावासात कार्यरत असल्याचं सांगितलं जातंय. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी मोठा खुलासा केलाय. ते गेल्या 12 वर्षांपासून एका महिलेसोबत रिलेशनमध्ये असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे या निर्णयानंतर त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. त्यानंतर मात्र तेज प्रताप यादव यांनी समोर आलेले फोटो हे AI ने तयार केलेले आहेत असा दावा केलाय. आज 26 मे 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन 11 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मोठमोठी आश्वासने, पोकळ दावे निघाल्याची बोचरी टीका केली. यासोबतच खरगेंनी मोदी सरकारवर 140 कोटी जनतेतील प्रत्येक वर्गाला त्रास दिल्याचा आरोपही केलाय. उत्तर प्रदेशच्या गोंडा येथील भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ बंबम हे एका महिलेसोबतच्या व्हायरल व्हिडिओमध्ये चर्चेत आहेत, ज्यामध्ये ते भाजप कार्यालयात एका महिला कार्यकर्त्याला मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडिओवर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय. तसेच हा आमच्याच कार्यालयातील व्हिडिओ असून मी फक्त महिलेला आधार दिला असं त्यांनी म्हटलंय. भाजपने रविवारी रालोआ आशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत बोलावली होती. आगामी काळात बिहारसह अन्य राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ऑपरेशन सिंधूर आणि जातनिहाय जनगणना हे 2 मुद्दे प्रमुख राहणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआच्या बैठकीत दिले आहेत. रशियाने युक्रेनवर हवाई हल्ला केल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात कडक निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळतंय. व्लादिमीर पुतीन हे वेडे झाले असून विनाकारण लोकांना मारत असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय. कुवेतमध्ये गेल्या काही महिन्यात सुमारे 42,000 नागरिकांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले. डिसेंबर 2023 मध्ये सत्तेवर आलेले 84 वर्षीय नवीन आमिर मिशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू झाली. कुवेतमध्ये राहणाऱ्या सुमारे 50 लाख लोकांपैकी केवळ 1/3 खरे कुवेती आहेत असे आमिरने एका भाषणात सांगितले. ऑगस्ट पासून हजारो नागरिकांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले असून त्यात लग्नानंतर नागरिकत्व घेतलेल्या 26,000 महिलांचा समावेश आहे. पाकिस्तान सोबत मैत्रीच्या नादात तुर्कीने मोठी चूक केली आहे. इस्तांबूलच्या बैठकीत तुर्कीने तालिबानला इस्लामच्या मुद्द्यावरून भरपूर सुनावलंय. तुर्कीच्या या कृतीमुळे तालिबान नाराज होऊ शकतो. असं झाल्यास त्याचा थेट फटका पाकिस्तानला बसेल. इस्तांबूल येथील एका बैठकीत तुर्कीने म्हटलंय की अफगाणिस्तानात दहशतवादी पाळले जात आहेत, हे बरोबर नाही. खास बाब म्हणजे तुर्कीने हाच आरोप पाकिस्तानवर केला नाही. तुर्कीने अफगाणिस्तानकडे हा दहशतवाद तात्काळ संपवण्याची मागणी केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 ची प्रवेश प्रक्रिया 1 जून पासून सुरू केली जाणार असल्याचे विद्यापीठांमार्फत सांगण्यात आले. विद्यापीठामार्फत 121 शिक्षणक्रम राबवले जात असून या सर्वच अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच 14 अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दूरशिक्षण विभागाकडे मान्यता प्रस्ताव दाखल करण्यात आला असून यापैकी काहींची मान्यता संपली आहे तर काही नवीन अभ्यासक्रमांसाठी मान्यतेची मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकात 11वी प्रवेशासाठीचा अर्ज आज सोमवारी 26 मे रोजी सकाळी 11 वाजतापासून भरता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जून असेल अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
राज्यात महावितरणाच्या विविध पदांसाठी 4,300 जागा भरायच्या असून त्यासाठी वेबसाईटवर अर्ज करावे अशी जाहिरात करून शेकडो उमेदवारांना गंडा घालणाऱ्यांविरोधात महावितरणाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ही जाहिरात पाहून अनेकांनी या वेबसाईटवर अर्ज दाखल केले, मात्र याबाबत काहींना शंका आल्याने उमेदवारांनी महावितरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधला। अशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नसल्याचा खुलासा महावितरणाने केलाय। सॅमसंगनं 2024 मध्ये भारतात टेलिव्हिजन विक्रीत 10,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय। हा विक्रम करणारा सॅमसंग भारतातील पहिला ब्रँड ठरला आहे। त्यामुळे आता कंपनीला 2025 मध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे। विशेषतः प्रीमियम आणि AI युक्त मोठ्या स्क्रीनच्या टेलिव्हिजनच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या उत्पादनात आणखी वाढ करण्याची इच्छा आहे। भारताला लागणाऱ्या एकूण इंधनापैकी बहुतांश इंधन परदेशातून डॉलर मोजून आयात करावे लागते। मात्र ONGCला मुंबई ऑफशोअरमध्ये इंधन आणि गॅसचे मोठे साठे सापडले आहेत। या साठ्यातून प्रतिदिन हजारो लिटरचे इंधन काढता येईल असं म्हटलं जातंय। या नव्या शोधामुळे देशातील घरगुती इंधनाच्या उत्पादनात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे भारताची अन्य देशांवर अवलंबित्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल। अभिनेत्री प्रीती झिंटा ही फक्त एक उत्तम अभिनेत्री नाही, तर ती एक दयाळू व्यक्ती देखील आहे। तिने इंडियन आर्मी साऊथ वेस्टर्न कमांड अंतर्गत आर्मी वाईव्स वेलफेअर असोसिएशनला 1 कोटी रुपये देणगी दिली आहे। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दुःखद दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर लगेचच प्रीती झिंटानं ही देणगी दिली। IPL 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय। शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला। तसेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा एक खास विक्रम मोडत काढला आहे। रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या। या धावांसह IPL इतिहासात 200हून अधिक धावा करण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर झालाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।